न्यूज, नव्या दिवसाची नवी बातमी। सोमवारी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यासमोरील परिसर हादरला। तो कारच्या स्फोटाने लाल किल्ल्यासमोर असलेल्या सुभाष मार्ट सिग्नलवर संध्याकाळी 6:52 सुमारास एका धीम्या गतीने चालू असलेल्या I-20 कारमध्ये मोठा स्फोट झाला। या घटनेत एकूण 9 जणांचा मृत्यू झाला आणि 25 जण जखमी झाले आहेत। सुरुवातीला केवळ वाटणारा हा कार स्फोट आता दहशतवादी कट असल्याचं स्पष्ट झालंय। या घटनेनंतर दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश करत पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे। या 8 जणांमध्ये लखनौच्या महिला डॉक्टरचा समावेश आहे। डॉक्टर शाहीन सईद असे या स्फोटाच्या सूत्रधार महिला डॉक्टरचे नाव आहे। पण अटकेत असलेल्या या महिला डॉक्टरचे महाराष्ट्र कनेक्शन असल्याचे आता तपासात उघडकीस आले आहे। दिल्ली स्फोट प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीमधून डॉक्टर शाहीन सईद हिच्याबाबत अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्यामधून तिचे महाराष्ट्र कनेक्शन असल्याचेही उघडकीस आले आहे। डॉक्टर शाहीनचा निकाह महाराष्ट्रातील एका व्यक्तीशी झाला होता, पण 2015 मध्ये त्या दोघांचा काडीमोड झाला। घटस्फोटानंतर डॉक्टर शाहीन पुन्हा लखनौला गेली होती। तिने महाराष्ट्राचे नागरिक असलेल्या जफर हयात याच्याशी निकाह केला होता। डॉक्टर शाहीन आणि जफर हयात यांचा विवाह दीर्घकाळ चालला नाही। त्याचे कारण म्हणजे शाहीनचे डॉक्टर मुजम्मलशी विवाहबाह्य संबंध होते। घटस्फोटानंतर सईद हरियाणाच्या फरीदाबाद येथील अल फलाह विद्यापीठाशी जोडली गेली। डॉक्टर मुजम्मल इथेच काम करत होते। याच ठिकाणी डॉक्टर शाहीन सईद एका विशेष विचारधारेच्या प्रभावाखाली आली। त्यामुळे तिच्या आधीच्या विवाहामुळे शाहीनचा महाराष्ट्राशी कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे। त्यामुळे तिच्या आधीच्या विवाहामुळे शाहीनचा महाराष्ट्राशी कनेक्शन असल्याचं उघड झाले आहे। सोमवारीच फरीदाबादमध्ये एका डॉक्टरच्याच घरातून तब्बल 350 किलो स्फोटके, 2 AK-47 आणि दारुगोळा जप्त केला होता। त्याच संध्याकाळी दिल्लीत हा स्फोट झाला। त्यामुळे या प्रकरणात डॉक्टरांचे रॅकेट सहभागी असल्याचं उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे। त्यातही दिल्ली स्फोटाचे सूत्रधार असलेला डॉक्टर शाहीन सईद जमात उल मोमिनाचा भाग होती। ही संघटना जैश-ए-मोहम्मदचा भाग आहे। जैश-ए-मोहम्मदच्या महिला शाखेसाठी भरती केल्याचा आरोप डॉक्टर शाहीनवर आहे। डॉक्टर शाहीन पाकिस्तानातील म्होरक्यांच्या संपर्कात होती असा आरोपही तिच्यावर आहे। दहशतवादी कारवायांसाठी अधिकाधिक महिलांची भरती करण्याचे आदेश तिला देण्यात आले होते, अशी माहिती सध्या या स्फोटाच्या चौकशीच्या प्राथमिक अहवालातून समोर आली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।